पहाटेची वेळ, एकीकडे बाथरूमच्या जाळीत तडकणारा साप आणि दुसरीकडे घराच्या अंगणातील झाडावर बसलेला आणखी एक साप. नागपुरात एका सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे दोन सापांचे प्राण वाचलेत आणि नागरिकांचाही मोठा धोका टळला. पहिली घटना नागपुरातील बेसा परिसरातील रचना वाटिका सोसायटीमध्ये घडली. पहाटे ब्रश करत असताना वैभव चकोले यांना बाथरूममधून आवाज ऐकू आला. पाहणी केली असता सुमारे 4 फूट लांबीचा बिनविषारी तस्कर जातीचा साप जाळीत अडकून तडफडत असल्याचे दिसून आलेत. याची माहिती मिळताच सर्पमित्र शुभम पराडे तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. मोठ्या संयमाने त्यांनी जाळीवर खोबरेल तेल टाकून सापाला कोणतीही इजा न होऊ देता सुरक्षित बाहेर काढलेत. किरकोळ जखमांवर प्राथमिक उपचार करून सापाला मटकाजरी जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले. दरम्यान दुसरी घटना दिघोरी येथील फडणीस नगर परिसरात घडली. पहाटे घराबाहेर फेरफटका मारत असताना एका महिलेला अंगणातील झाडावर मोठा साप बसलेला दिसला. नागरिकांनी तत्काळ सर्पमित्र शुभम पराडे याच्याशी संपर्क साधला. अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी पोहोचलेल्या शुभम पराडे यांनी झाडावरील साप सुरक्षितपणे खाली उतरून त्याला पकडलेत आणि मटकाजरी जंगलात निसर्गमुक्त केलेत. दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले आहे की साप दिसल्यास घाबरू नका, त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका. सुरक्षित अंतर ठेवा आणि तत्काळ प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधा. सर्प हे पर्यावरणातील अन्न साखळीचा महत्वाचा भाग आहे. योग्य वेळी योग्य मदत मिळाल्यास मानव आणि वन्यजीव दोघांचेही प्राण वाचू शकतात.